बीडमधून एक मोठी बातमी आहे। बीड शहरातील पेठ बीड भागात रात्रीतून पैसे वाटप करताना दोन तरुणांवर आरोप झालेला आहे। दुचाकीच्या डिक्कीत पैसे आणि एका विशिष्ट पक्षाचं पोस्टर देखील आढळलंय आणि त्याचा व्हिडिओ देखील व्हायरल होतोय। नगर परिषद निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे। दरम्यान रात्रीतून दुचाकी घेऊन पैसे वाटप करत असल्याचा आरोप करत दोन व्यक्तींना बीड शहरातल्या पेठ बीड भागामध्ये सोनार गल्लीत काही तरुणांनी पकडले। त्याचे व्हिडिओ सुद्धा समोर आले। स्कूटीच्या डिक्कीत काही रक्कम आणि राष्ट्रवादीचं घड्याळ चिन्ह असलेले काही पोस्टर सुद्धा व्हिडिओत दिसतात। तरुणांना पेठ बीड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती मिळते। मात्र आम्हाला कुठल्याही प्रकारची रक्कम आढळलेली नाही। रात्री आम्ही केवळ काही लोकांकडून चाकू ताब्यात घेतली अशी माहिती पोलिसांनी दिलेली आहे। मात्र या व्हिडिओमध्ये आपण बघतोय की 500 रुपयांच्या काही नोटा देखील दिसतायत। तर डिक्कीमध्ये चाकू असल्याचं सुद्धा कुठेतरी बोलताना ऐकू येतंय। बीड मधली निवडणूक सर्वच अर्थांनी गाजते आणि त्यातच आता निवडणुकीच्या मतदानाच्या काही तास आधी ही दृश्य समोर येत आहेत। दोन तरुणांना पोलिसांच्या ताब्यातही देण्यात आले। स्कूटीच्या डिक्कीत काही रक्कम आणि चाकू आढळलाय। मात्र पोलिसांकडून रक्कम आढळलेला दुजोरा देण्यात आला नाही।